ओके गाइस, सो वेलकम बॅक. पुढची दोन गणित आपली राहिलेली आहेत, दोन नाही तीन राहिली, पण मी दोनच घेणार आहे. सो क्वेश्चन नंबर 3, लेट्स सी द क्वेश्चन. नाव बघा, आतापर्यंत आपण बघितलं देर वर ओनली टू पार्टनर्स, दोन पार्टनर आपण पाहिले. इन द क्वेश्चन 3 देर आर थ्री पार्टनर्स. वन इज श्वेता, another is Piyush, and one more is Nachiket. So Shweta, Piyush and Nachiket together invested 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur, right? Shweta's share of the capital was 30,000 rupees. श्वेताने किती रुपये दिले होते? 30,000 rupees. Piyushचा शेअर होता 12,000 रुपये. At the end of the year, they had a profit of 24%. किती प्रॉफिट झाला होता? 24%. Now तुम्हाला काय विचारलेलं आहे? What is asked to you guys? नचिकेतचे इन्व्हेस्टमेंट किती ते तुम्हाला काढायचं आहे. व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ द प्रॉफिट. फक्त नचिकेतलाच विचारायचं आहे. नचिकेतचं प्रॉफिट किती तेवढं तुम्हाला विचारलेलं आहे. समजा तुम्हाला फक्त नचिकेतचं प्रॉफिट किती एवढं विचारलेलं आहे. सो लेट्स सी गाइस कसं करायचं बघा. येस, तो परत जरा क्वेश्चन मी मुद्दामून परत घेतलाय नम्रतासाठी. श्वेता, पियुष आणि नचिकेत या तिघांनी मिळून काय केलं? सोलापुरी चादर आणि टॉवेल विकण्याचा एक व्यवसाय सुरू केला. त्यासाठी 80,000 रुपये तिघांनी गुंतवले. या 80,000 रुपयामधून 30,000 रुपये कोणाचे होते? श्वेताचे होते. 12,000 रुपये कोणाचे होते? पियुषचे होते. आणि उरलेले पैसे कोणाचे होते? नचिकेतचे होते. त्यांना 24% नफा झाला, प्रॉफिट झालं 24%. तर विचारलं आहे की नचिकेतची भागीदारी किती आणि त्याला किती प्रॉफिट झाला किंवा त्याला नफा किती मिळाला, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सोपा आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनवर, तुम्हाला याचं उत्तर समजेल. नाव लेट्स सी गाइस हियर. मी तुम्हाला आधी रफ मध्ये सांगतो, नंतर मग तुम्हाला फेअर मध्ये करून देतो उत्तर. बघा, सो 80,000 मधून आउट ऑफ द 80,000 रुपीज, आउट ऑफ दिस 80,000 रुपीज 30,000 कोणाचे होते? श्वेताचे होते. 30,000 रुपये कोणाचे होते? श्वेताचे होते. देन येस, पियुषचे किती होते? 12,000 रुपीज होते. तर साहजिकचे जे उरलेले पैसे होते कोणाचे होते? नचिकेतचे होते. सो दिस इज श्वेता, दिस इज अबाउट पियुष, अँड द रिमेनिंग अमाऊंट दॅट इज किती व्हॅल्यू सांगा बरं? 30 + 42 बरं. 30 + 12 किती झाले? 42. 80 मधून 42 कट करा, मायनस करा. 80 - 42 किती झालं तुमच्या? 80 - 42 विल बी 38,000 रुपीज. किती झाले? 38,000. सो दिस 38,000 रुपीज हे कोणाचे होते? 38,000 रुपीज जो प्रॉफिट शेअर होता किंवा जी भागीदारी होती ती होती नचिकेतची. ठीक, समजलं एवढं ना? प्रॉफिट किती झाला? 24% प्रॉफिट झाला. 24% दॅट मीन्स 24/100 इंटू 80,000. 24/100 इंटू 80,000. चला सॉल्व करा. 0 0 कट झाले. 24 × 8 मल्टिप्लाय करा. 24 × 8 किती आले? 0 0. 8 4 जा 32. 3 8 2 जा 16. 16 + 3 19. सो 19,200 वॉज द प्रॉफिट. 19,200 प्रॉफिट झालं होतं. आता या दोघांच्या तिघांचा तुम्हाला शेअर पण काढायचा आहे. तिघांचा शेअर काय आला? तिथे 30,000 मधले आपले 3 0 आपण कट केले. 30, 12 and 38. 30, 12 and 30 त्यांचा शेअर झाला होता. लक्षात घ्या, 30, 12 and 38. नाव याला अजून जर आपण डिवाइड केलं, सो यू गेट हिअर 15/6 upon 19. 15/6/19. सो 15 + 6 किती झाले? 19. प्रत्येकाचा शेअर आपण मानूया. 15Y श्वेताचा, 6Y पियुषचा आणि 19Y हा शेअर कोणाचा आहे? तर नचिकेतचा. सो टोटल किती आले? 15 + 6 19. नाही, 15 + 6 21. 21 + 19 30. सो टोटल झाले 30Y. 30Y is equal to 19,200. 30Y is equal to 19,200. गेट इट? सो Y ची व्हॅल्यू काढा. Y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे इथे. 0 0 गेला. 3 6 जा 18. 3 4 जा 12 and 1 0. 640. Now the share of the profit of नचिकेतचा शेअर किती होता? 19 × Y. तर 19 × 640 तुम्हाला काढायचं. तुम्हाला आन्सर या ठिकाणी मिळेल 19 × 640. खूप विषमी झाली, डोंट वरी. मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. आता तुम्हाला टाईप करून व्यवस्थित तुम्हाला देतो. ठीक, चलो. गुड. चला लक्ष दे. येस, नाव शेअर ऑफ व्हॉट? शेअर ऑफ नचिकेत. नचिकेतचा शेअर काढूया. शेअर ऑफ नचिकेत इज इक्वल टू किती आले सांगा मला?
टोटल किती होते 80,000 रुपीज. याच्यातून मायनस करायचे आहेत आपल्याला मायनस 30,000 प्लस 12,000 राईट. दॅट इज किती आले सांगा मला. 80,000 मधून किती मायनस करायचे 30 प्लस 12 दॅट इज 42,000 राईट. 42,000 दॅट मीन्स किती आले सांगा बरं. 42,000 गेले 38,000 रिमेन्स. एम आय राईट. सो 32,000 वॉज द शेअर ऑफ द नचिकेत. 38,000 वॉज द शेअर ऑफ द नचिकेत. नचिकेतची एवढी काय झाली भागीदारी झाली होती. ठीक आहे. देन आता काय करूया. लेट्स फाइंड आउट द रेशो किंवा प्रॉफिट. आधी प्रॉफिट काढू चला. सो प्रॉफिट is equal to 24% of what 80,000. आपण मागे सोडलं किती आलं आपल्याला 24,000 of 80 किती आले 19,200. 19,200. Am I right? हा बरोबर 19,200 is the profit. आता प्रॉफिट मध्ये झालं. सॉरी अरे यार सर्वच गडबड. ना बघायचे थोडं जरा इथे मला कन्फ्युजन. सो द प्रॉफिट इज व्हॉट गाइज. प्रॉफिट मिळालं आपल्याला ₹19,200. नाउ इन दिस प्रॉफिट आता रेशो काढूया. रेशो किंवा प्रोपोर्शन म्हणूया आपण त्याला. प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. प्रोपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगा बरं. 30,000 is to 12,000 is to 38,000. याला आपण सोडवलं होतं मगाशी. सो यू गॉट 0,0,0 गेला. 15 is to 6 is to 19. 56 is to 19. Now let the Nachiket आता हे सोडवायचं. सॉरी याची व्हॅल्यू काढावी. Therefore 15y plus 6y plus 19y is equal to what 19,200. सो किती मला तुम्हाला सांगायचे 15 × 6 30 ना. 15 × 6 21 30y is equal to 19,200. That means y is equal to 19,200 divided by 30. That means तुमचा y किती आला मग सांगा बरं मला. y is equal to what 0,0 गेला 640. y is equal to 640. Therefore profit of नचिकेत प्रॉफिट किती आला. प्रॉफिट ऑफ नचिकेत आपण घेतला किती आहे तो 19y is equal to 19 into 640. That means किती आलं सांगा 0 19 4 जा 19 4 76 6 आले. नाईन्टीन 6 जा किती आले सांगा बरं. 96 जा येस 96 जा पटकन पाड्याचा पाठ नाही का माझे काय तुमचे नाही. ओके सो आन्सर इज 12,160. 12,160 इज द आन्सर. ठीक है. चलो सो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 4. थोडं घाई होते असेल तर प्लीज सांगा मला. मी हळूहळू जातो पण खूपच असं वाटत नाही मला की खूप घाई होते. जर असं होत असेल तर जस्ट टेल मी गाइज दॅट आय विल गो व्हेरी स्लोली. डोंट वरी. असं मी खूप वेळ घेतोय एक दोन मिनिटासाठी सुद्धा. So what is the question guys? A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% of his share of profit to the soldiers welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? Right? समजा तुम्हाला तर काय करतात ते त्यांचा जो रेशो आहे तो किती आहे. शेअर किती आहे 24,500 आहे. सो सपोज वी टेक दॅट एचा प्रॉफिट आहे 3x और 3y जे असेल ते अँड बीचं प्रॉफिट आहे 7x नफा. सो दॅट इज 24,500. किती आले 24,500.
That means 10x is equal to what? 10x is equal to 24,500. x is equal to किती आले 2450. x किती आले तुमचे 2450. x ची व्हॅल्यू किती आली 2450. आता काय करतात ते 2%. आता हा जो प्रॉफिट आहे तो प्रत्येक जण काय करतात, प्रॉफिट 2% जो प्रॉफिट आहे ना, प्रत्येक जण स्वतःच्या शेअर मधलं, प्रत्येकाच्या स्वतः शेअर मध्ये 2% कोण देतं, सोल्जर वेलफेअर फंडला देतात. आता काय करूया, प्रत्येकाचा शेअर करूया. समजा आता आपण हे ए चा शेअर किती आला, त्याचा ए चा शेअर आला 3 × 2450. 3 × 2450. बी चा शेअर किती आला 7 × 3450. बी चा शेअर किती आला 7 × 3450. राईट. मग आधी शेअर काढायचा. शेअर काढल्यानंतर त्याचे 2% काढायचे. शेअर काढल्यानंतर 2% काढायचे आणि मग दोघांच्या शेअरची, दोघांच्या डोनेशनची ऍड करायची. दोघांचं डोनेशन तुम्हाला ऍड करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. चला आता व्यवस्थित तुम्हाला जरा टाईप करून सगळं समजून सांगतो. Now first answer of question number 4. Question number 4 का answer. Yes. So A and B share profit of 24,500 rupees in the proportion of 3:7. Let the profit of A and B, let the profit of A and B काय ना सांगा 3y घेऊया आपण, 3y and 7y respectively. Getting? Then profit of A 7. No, total profit किती आहे, that is 24,500. That means 3y plus 7y is equal to 24,500. That means 10y, that means 10y is equal to what? 24,500. So y, the value of y is equal to what? 24,500 divided by 10, that is 2450. Hence profit of A is equal to what? 3y, no? 3y, that means 3 into 2450. चलो मल्टीप्लाई करो, 3 into 2450. चलो पटकन करा, 3 into 2450, that is 7350. Now profit of B. What is the profit of B, guys? 7y, that is 7 into 2450. चलो मल्टीप्लाई करो, 7 into 2450, that is 17150. 17150. Getting? Now आता प्रत्येक काय करायचं, त्याच्या प्रॉफिटचा 2% आहे ना विचारलं. Each of them gave a 2% to the share of his share of the profit to the soldiers welfare fund. Now share of A to the fund, direct fund लिहितो मी, to the fund is equal to 2% of 7350. 2% of 7350 किती आले सांगा मला. 2% of 7350 is equal to what, guys? 2% of 7350, that is 2 into 7350 divided by 100, that is 147 rupees. Similarly, share of B to the fund is equal to what? 2%. 2% of 17150. That means 2 into 17150 divided by
100, that is 343 rupees. So what is asked? What was the actual amount given to the fund by each of them? So A gave 147 rupees and B gave 343 rupees to the Soldiers Welfare Fund.